नमस्कार। आज आपण बनवणार आहे टोमॅटोचे सूप। त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला सर्वसाधारण अर्धा किलो टोमॅटो घेतलेले आहेत मी, ती स्वच्छ धुवून घेतलेले आहे। एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे, कांदा सोलून घेतलेला आहे। 2 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहे। बटाटे सोलून घ्यायचे, त्याची छान फोडी करायच्या। बटाटा टाकला म्हणजे त्याला घट्टसरपणा येतो थोडा सूपला, आणि कांद्यामुळे त्याची टेस्ट छान लागते। त्याच्यासाठी सर्व साहित्य घ्यायचे। त्याच्यामध्ये सर्वसाधारण 2 ग्लास पाणी टाकायचं आणि ते सर्व कुकरला लावायचं। कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या होऊ द्यायच्या। 3 ते 4 शिट्ट्या होऊ द्यायच्या। त्या 4 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर छान थंड झालं, आपलं हे सगळं शिजलेलं आहे छान। त्यासाठी आपण पुरण गाळायची, चाळायची जी चाळणी असते, आणि खाली मोठं पातेलं घ्यायचं, ते चाळणी ठेवून ते हे चमच्याच्या साहाय्याने छान काढून घ्यायचं। जर तसं निघत नसेल तर आपण मिक्सरच्या पॉटमध्ये सुद्धा काढू शकतो। मिक्सरमध्ये फिरून ते सर्व बिया, त्याची साले सर्व चाळणीमध्ये राहतात। छान पाणी घालून सर्व त्याचं एक काढून घ्यायचं। ते झाल्यानंतर आपण गॅसवर एक पॅन ठेवायचं, त्याच्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालायचं। त्या तुपामध्ये जिरे घालायचं। जिरे छान तडतडलं म्हणजे त्याच्यामध्ये सूप घालायचं। आपलं सूप घातल्यानंतर त्याच्यामध्ये सुपामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। मीठ घालायचं। मीठ घातल्यानंतर मिरे आणि कलमीची बारीक पावडर केलेली आहे थोडीशी, ती पावडर घालायची। ती घातल्यामुळे त्याला खूपच छान टेस्ट येते, ती घालायची। त्यानंतर सर्वसाधारण 50 ग्राम मी गूळ घेतलेला आहे, तो गूळ बारीक करून चाकूच्या साहाय्याने बारीक करून घालायचा। हे सर्व घातल्यानंतर त्याला छान उकळी येऊ द्यायची। उकळी आली म्हणजे हे बघा, आपलं सूप तयार झालेलं आहे। घट्टसर दाटसर आपलं सूप झालेलं आहे। प्लीज करून बघा, खाऊन बघा। आवडलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा। हे आपलं टोमॅटो सूप झालेलं आहे। प्लीज थँक्यू।